कलियुगामध्ये माया कशा प्रकारे वावरत आहे आणि ही कलियुगाची माया ह्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांवर, या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर कशा प्रकारे पडदा टाकत आहे, हे आपण नित्यनेमाच्या गोष्टींमध्ये पाहत असतो. जेव्हा जेव्हा ही मायारूपी एखाद्यावर स्वार होऊन जाते, तेव्हा तो स्वतःला माणूस म्हणून घ्यायच्या देखील लायक राहत नाही. याचं कारण म्हणजे असं की त्या मायाजालामध्ये एखादी व्यक्ती एवढी गुरफटून जाते की कुठे थांबावं आणि कुठून सुरुवात करावी, किंवा कुठे सुरू करावं आणि कुठे थांबावं हे त्याच्या लक्षात येत नाही. किंबहुना ही मायाच त्याला ह्या गोष्टीची जाणीव होऊ देत नाही. त्यामुळे व्यक्ती भरकटत जातो. त्याला वाटतं की आपण जे कर्म करत आहोत, जे कार्य करत आहोत, ते कार्य योग्य आहे आणि श्रेष्ठ आहे. परंतु हा भ्रम केवळ भ्रमच असतो. हा विश्वास नसून तो एक भ्रम असतो आणि ह्या मायाजालामध्ये अडकल्यानंतर त्याचे परिणाम देखील त्याला काही काळानं हे भोगावे लागतात. संत तुकाराम महाराज मायाजालाविषयी आणि सत्य कशा प्रकारे झाकळून गेलेलं आहे किंवा सत्य कशा प्रकारे लयास चाललेलं आहे यासंबंधी मार्गदर्शन करताना त्यांच्या अभंगामध्ये याचं विवेचन करतात. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून वेळोवेळी नित्यनेमाच्या गोष्टी किंवा दैनंदिन आयुष्यावर एखाद्या काळामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी माणसांवर हावी होत असतात याबद्दल नेहमीच मार्गदर्शन करतात. त्यांचा एक अभंग आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात की विश्वव्यापी माया तिने झाकुळिले छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी, आपुलेचे मन करवी आपणा बंधन, तुका म्हणे देवा तुम्ही फोडी ही उगवा. याचा अर्थ काय की संत तुकाराम महाराज म्हणतात ही माया सर्वत्र विश्वने व्यापलेली आहे आणि हे विश्वच मायेनं व्यापलेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये सत्यासारख्या गोष्टी देखील झाकाळून गेलेल्या आहेत किंवा झाकल्या गेलेल्या आहेत. सर्वत्र असत्याचं जर साम्राज्य असं पसरत गेलं तर सत्य त्याच्यामध्ये कुठेतरी झाकून जाईल. पण जर आपल्या मनातली चेतना जागृत असेल आणि आपण जर सद्सद्विवेकबुद्धीने वावरत असू तर मात्र हे सत्य कुठं ना कुठं त्याचं अस्तित्व दाखवतच असतं. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. सत्य हे भोळ्यावर गेलं आहे म्हणजे काय, तर सत्य हे निघून गेलं आहे. सत्य आता दिसत नाहीये आणि हे सत्य निघून गेल्यामुळं अविद्या जी आहे तिची मात्र थोरवी खूप पुढे चाललेली आहे. सर्वत्र अविद्येचाच बाजार मांडलेला आहे. कारण सत्य ज्या ठिकाणी नाही, ज्या ठिकाणी असत्याचा वावर आहे, त्या ठिकाणी विद्या कशी वास करेल. कारण विद्या ही सत्यावर आधारलेली असते. परंतु अविद्या जी असते, ज्यावेळेस मती खुंटत जाते किंवा आपलं मेंदू कार्य करायचं राहून जातो आणि चुकीच्या गोष्टीला समर्थन करत राहतो, त्यावेळी मात्र हे सत्य जागेवर राहत नाही आणि ह्या सत्याची जागा असत्याने घेतलेली असते. हे सत्य माणसाला जेव्हा जेव्हा उपयोगाला येतं त्या वेळेला असत्य मात्र समोर येऊन पुढे उभं राहतं आणि एखाद्या व्यक्तीची जर ती मती वाया गेली असेल किंवा जर ती ह्या मायाजालामध्ये झाकाळून गेली असेल, लपून गेली असेल, तर मात्र ही अविद्या त्याला पुढे घेऊन जाते आणि ह्या अविद्येनं पुढे नेलेला माणूस हा जीवनामध्ये पुढे येत नाही. कारण अविद्या ही त्या माणसाचा ऱ्हास करत असते. ते पुढे म्हणतात की आपुलीचे मन करवे आपणा बंधन. ह्या अशा परिस्थितीमध्ये आपलं जे मन आहे हे आपलं मन आपल्यालाच बंधनामध्ये ओढत राहतं. कारण ह्या मनाला सत्य काय आहे ह्याची जाणीव लवकर होत नाही. माणूस त्या परिस्थितीमध्ये एवढा गुरफटून गेलेला असतो की त्या दुःखापुढं किंवा त्या परिस्थितीपुढं त्याला इतर गोष्टी काही सुधरत नाहीत किंवा दिसत नाहीत. त्यामुळं त्याचं मन देखील त्याला त्याच वाईट गोष्टींकडं किंवा त्याच चुकीच्या असत्य अविद्येच्या गोष्टींकडे घेऊन जातं आणि मग चांगल्या गोष्टी करायला आपसुकच किंवा आपोआपच त्याच्या माणसाच्या किंवा त्या मानवाच्या वागण्यामध्ये किंवा क्रियेमध्ये बंधन आणलं जातं. आणि म्हणूनच ते म्हणतात की आपुलीचे मन करवी आपणा बंधन. आणि असं बंधन घातलेलं मन मग पुढे कार्य कसं करणार, कारण ते योग्य कार्य होणारच नाही कार्य जरी केलं तरी. कारण त्या मनानं त्याला बंधन घातलेलं आहे. का बंधन घातलं आहे, कारण अविद्या तिथं उभी टाकली आहे. पुढे म्हणतात ते की तुका म्हणे देवा तुम्ही फोडी ही उगवा. ते तुकाराम महाराज देवाला म्हणतात की तुम्हीच ही कुडी अशी उगवून टाका, ही काढून टाका, जेणेकरून आपल्या सर्वांचा उद्धार होत राहील. अशा प्रकारे ह्या कलियुगामध्ये कशा प्रकारे सत्य झाकाळलं जातं आणि माणूस कशा प्रकारे लयाला जातो किंवा आपल्या चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टींच्या नादाला कसा लागतो हे कळायला पाहिजे. मायाजाळामध्ये अडकणं
हे सोपं काम वाटतं, परंतु हे मायाजाळ माणसाला एवढं गुरफटून टाकतो. एखादा जसा किडा किंवा एखादा जसा कीटक असतो, तो एखाद्या कोळ्याच्या किंवा कोळी किड्याच्या जाळेमध्ये विणला जातो, गुरफटून जातो. त्या प्रकारे माणूस हा ह्या अविद्येमध्ये, ह्या असत्यामध्ये गुरफटून जातो. त्याला वेळीच जर सावध होता आलं नाही तर त्याचं हे जे कर्म असतं हे त्याला पाप मार्गाकडे घेऊन जातं, कारण हे वाईट कर्म करण्यामध्ये त्याचं जास्त लक्ष जातं. म्हणून नेहमीच पुण्यवानाचा मार्ग धरावा. पुण्याचा मार्ग हा आयुष्याचा उद्धार करण्याचा मार्ग आहे. ज्या ठिकाणी पुण्य आहे त्याच ठिकाणी आयुष्याला उद्धार मिळू शकतो, गती मिळू शकते. कारण पापामधून कमावलेली गोष्ट जी असते ती चांगली आपल्याला फळ देऊ शकत नाही. कारण ज्या ठिकाणी अविद्या आणि असत्य असतं त्या ठिकाणी अशा गोष्टी असतात की ज्या माणसाला खरंच सुख देऊ शकत नाहीत. म्हणून जीवनामध्ये चालताना एखादा रस्ता जर पकडताना तो मार्ग हा सत्याचा आहे ह्याची नेहमीच जाणीव ठेवावी आणि विद्येचीच कास धरत चालावी. कारण अविद्येनं कोणाचं भलं होत नसतं, विद्या हीच स्वतःला आपल्याला पुढे घेऊन जात असते. जय जय.